शिरपूर तालुक्यातील वर्षी फाट्याजवळ भरधाव डंपरने 2 दुचाकीवरील तिघांना चिरडले असून या भीषण अपघातात काका पुतण्यासह एकाचा असे एकूण 3 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या अपघातात वाघाडी गावातील 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून वर्षी येथील एका व्यक्तीचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावातील रहिवासी गणेश ज्ञानेश्वर माळी वय 21 व सुमित देवीदास माळी वय 15 काका पुतणे हे नातेवाईकांकडे मानतेमध्ये हजेरी लावण्यासाठी जात असताना त्यांच्या मोटरसायकलला वर्षी फाट्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या MH48 AG 5966 क्रमांकाच्या मोठ्या डंपरने जोरदार धडक दिली। या धडकेत मोटरसायकलचा चक्काचूर झाला आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान याच अपघातात वर्षी येथे सुधाकर श्रावण बडगुजर वय वर्ष 50 हे इथून नरडाणा येथे सिलेंडर भरण्यासाठी जात असताना त्यांनाही या भरधाव डंपरने चिरडले, त्यात त्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे। घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी जमली होती। आज पौर्णिमेच्या दिवशी अनेक भाविक देवदर्शन व मानतांसाठी प्रवास करत असताना ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। या अपघातामुळे वाघाडी तसेच वर्षी गावावर शोककळा पसरली असून गावकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। दुपारी सकाळी 10 वाजता आमच्या पुतण्या गणेश व नातू सुमित हे बेटावरला कार्यक्रमासाठी जात असताना इथं नरडाणे पेट्रोल पंपाच्या समोर ट्रकने त्या दोघांना उडवलं आणि त्यात एक 30वी व्यक्ती होता वर्षीच्या, तर तिघं जागेवर एक्सपायर झाले आहेत। तर माझी अशी या निमित्ताने विनंती आहे की जे इल्लीगल वाहतूक करणारे जे आहेत डंपर कॉन्ट्रॅक्टर वगैरे आहेत, हे डंपर म्हणजे बघा तुम्ही कंडिशन कशी आहे डंपरची, त्याला नंबर प्लेट वगैरे काहीच नाही आहे, तरी अशा लोकांवर कडक कारवाई व्हायला पाहिजे। आणि आज तर माझ्या पुतण्या होता, त्याच्यात एक पुतण्याचा मुलगा होता, तर दोघं पोरं जागेवर एक्सपायर झालं। एक त्याच्यातला 14 वर्षाचा आहे, एक तर 22 वर्षाचा आहे। तर माझी सरकारला अशी विनंती या निमित्ताने पोलिसांना बी आणि तहसीलदार साहेबांना बी त्या ठिकाणी जे ओपन जागा आहे, एंट्री करतात क्रॉस करतात लोक, ती सुद्धा बंद व्हायला पाहिजे। आणि याच्या गाडी म्हणजे डंपर जो आहे आईबाबाला याच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे। आणि RTOने सुद्धा याचे सगळे डॉक्युमेंट चेक केले पाहिजे, गाडी ओव्हरलोड होती का अंडरलोड होती हे सुद्धा चेक व्हायला पाहिजे। आणि हे जे बेकायदेशीर वाहने चालतात कमीत कमी यांच्यावर कायदेशीर बंधन व्हायला पाहिजे, यांना काहीतरी अडथळा व्हायला पाहिजे, जेणेकरून लोकांचे प्राण जाणार नाही याची म्हणजे काळजी सरकारने बी घ्यायला पाहिजे, पोलिसांनी बी घ्यायला पाहिजे। मुख्य कारण म्हणजे हे जे नॅशनल मुंबई आग्रा हायवेवाले जे आहेत, तर हेच कारणीभूत जास्त आहेत, कारण तिथं जे त्यांनी ओपन जागा ठेवली मध्ये क्रॉस करण्यासाठी, यांच्यावर बी कारवाई व्हायला पाहिजे असं मी या निमित्ताने मागणी करतोय।